जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी म्हणजेच शीख धर्माचे 9वे धर्मगुरू, त्यांचे 350वे शहीदी समागम वर्ष सुरू आहे. या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये अनेक समुदाय एकत्र आलेले आहेत. सीख, सिकलीगार, सिंधी, बंजारा, लबाना, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन, वारकरी संप्रदाय असे अनेक संप्रदाय यामध्ये एकत्र आलेले आहेत. नक्की या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळे समुदाय एकत्रपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी कसे होणार आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर 350वी शहीदी समागम राज्यस्तरीय प्रदर्शन समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सर, मुळात ही हिंद दी चादर हा कार्यक्रम आहे, महाराष्ट्रभर तो राबवला जाणार आहे, देशभर होतोय, तर काय त्याचं आयोजन आहे, नियोजन आहे? मुळामध्ये शीख धर्माचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीदी समागम वर्ष पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र सरकारने बंजारा, लबाना, सीख, सिकलीगर, मोहियाल, वारकरी संप्रदाय या सर्व समाजांना मिळून हा कार्यक्रम साजरा करतोय. हा कार्यक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश शासनाचा असा आहे की साधारणतः 17व्या शतकामध्ये गुरु तेग बहादूर यांना ज्या पद्धतीने शहीदी दिली आणि श्री गुरु तेग बहादूर हे राष्ट्रासाठी लढले. त्यांनी म्हणजे त्यांनी आपल्या शरीराचं शिर दिलं पण ते झुकले नाही. म्हणजे समोर क्रूर प्रशासन होते आणि त्या शासनाला सुद्धा त्यांनी झुगारून पूर्ण देशातील जनतेची त्यांनी सेवा केली. आणि सेवा करत असताना हे जे सर्व समाज आहेत, विशेष करून गोर बंजारा समाज आहे, सीख आहेत, सिकलीगर आहेत, लबान आहे, मोहियाल आहेत, वाल्मिकी समाज आहे आणि वारकरी संप्रदाय, विशेष करून आपल्या महाराष्ट्रातून जे भगत नामदेव होते यांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली. ह्या सर्व समाजांनी मिळून त्यावेळेस गुरु तेग बहादूर यांना एक साथ दिली होती उत्तम प्रकारे. आणि येणाऱ्या पिढीसाठी या समाजाचा इतिहास आणि गुरूंचे जे काही कार्य आहे हे माहिती व्हावं याच्यासाठी शासन हे कार्यक्रम साजरा करतोय. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणालात की त्यावेळी त्यांनी अगदी वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी खरं तर हा लढा दिलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर, यामध्ये वेगवेगळे समुदाय जे एकत्र आले त्याच्यामध्ये गोर बंजारा समाज हा एक आहे समाज, तर त्याबद्दल सांगा की कशा पद्धतीने त्यांचा सहभाग आहे. याच्यामध्ये आपल्याला गोर बंजारा समाजाचा इतिहास कसा आहे याबद्दल आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. हो. या समाजाचा जर आपण अभ्यास केला तर इसवी सन पूर्व म्हणजे ऋग्वेदामध्ये या समाजाला गोर या म्हणायचे, पणी म्हणायचे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्मा आणि पणीतला एक सुंदर ऋग्वेदामध्ये डायलॉग पण आहे. त्याच्यानंतर यतुमती म्हणायचे. आणि हा समाज इसवी सन पूर्व काळापासून ऋग्वेदामध्ये ऋग्वेदापासून यांचे लिखित पुरावे आहेत. तदनंतर आपण जसजसं पुढे येतो साधारणतः गौतम बुद्धांच्या काळामध्ये, भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये या समाजाचे जे कोण मोठे व्यापारी होते, ह्या व्यापाऱ्यांनी गौतम बुद्धांच्या बरोबर बसून काही गोष्टी केल्या, चर्चा केली आणि काही गोष्टी त्यांनी त्यांच्याबरोबर शेअर केल्या. आणि भारतीय उपखंडामध्ये जेवढे पण आपण काही स्तूप बघतो हे जवळपास सर्व स्तूप हे विशेष करून बंजारा समाजाच्या त्यावेळेसच्या व्यापाऱ्यांनी बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण नाव जर घेतलं तर अनाथपिंडक आहेत, तपस्सू आहेत, भल्लिक आहेत. म्हणजे हा समाज गौतम बुद्धांच्या काळामध्ये होता आणि गौतम बुद्धांनी या बंजारा समाजाबरोबर व्यापार सुद्धा केलेला आहे. तिथून पुढे आपण जर आलो पुढे साधारणतः 6व्या शतकामध्ये आपल्याला माहिती आहे की चीनी प्रवासी होते हुएनसांग. त्यांनी भगवान गौतम बुद्धावर अभ्यास करण्यासाठी चीनमधून इथं आले. त्यावेळेस बंगालवर शशांक गोर हे बंजारा समाजाचे राजे होते. त्यावेळेस जे आपले दिल्लीच्या बाजूला ठाणे सर ज्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो, या कुरुक्षेत्रावर राजा राजवर्धन यांचं राज्य होतं आणि इकडे मालवामध्ये गुप्तांचं राज्य होतं.
त्या काळामध्ये गोर नावाचा वंश त्या ठिकाणी होता आणि तो पर्टिक्युलरली बंजारा समाज होता. नंतर आपण पुढे साधारणतः 7व्या शतकात जर आलो तर 7व्या शतकामध्ये आपल्याला गौड वहो नावाचा एक प्राकृत ग्रंथ मिळतो. त्या गौड वहोचा अर्थ असा आहे की गोरवध, आणि हे राजा वाकपती यांनी लिहिलंय. म्हणजे 7व्या शतकामध्ये गोर वंशाचे बंजारा समाजाचे लोकांचं बऱ्यापैकी राज्य होतं. बंगालमध्ये होतं, त्याच्यानंतर ओरिसामध्ये होतं, अशा देशाच्या विविध भागामध्ये पसरले होते. तिथून पुढे जर आलो आपण म्हणजे थोडक्यात ऋग्वेदामध्ये पनी, यतुमती, गौर्या असा उल्लेख केला आहे. पुढे हर्षवर्धन यांच्या काळामध्ये यांना बंडीच या नावाने उल्लेख केलेला आहे, श्रेष्ठी नावाने उल्लेख केलेला आहे. पुढे गोर उल्लेख केलेला आहे, कुठे गुप्त उल्लेख करतात, बंजारा उल्लेख करतात, अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे आहेत. पण आणि हा समाज असा म्हणजे सुरुवातीपासूनच हा समाज व्यापारामध्ये आहे. आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या समाजाने फक्त व्यापारच केला नाही, तर या समाजाने संस्कृतीचं आदान प्रदान केलं, धर्माचं प्रसार केला. विशेष करून जैन धर्म आहे, आपला हिंदू धर्म आहे, त्याच्यानंतर बौद्ध धर्म आहे. सर्व प्रवासी या समाजाबरोबर यायचे, कारण की यांचे व्यापारी तांडे हे लाखोच्या संख्येने चालायचे. आणि हा समाज ज्या ज्या मार्गाने गेला त्या त्या मार्गाने मोठे मोठे रस्ते तयार झाले. आज आपण जे नॅशनल हायवेज बघतो भारतामधले, इव्हन भारतीय उपखंडातले हे सर्व रस्ते, ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो, आपल्या भारताचे प्रसिद्ध इतिहासकार कानिटकर होते, त्यांनी या सर्व मार्गाला लमान मार्ग असं म्हटलेलं आहे इतिहासामध्ये. आणि या लमान मार्गाच्या माध्यमातूनच या बंजारा समाजाने व्यापार केलेला आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण देशभरामध्ये हा समाज विखुरलेला आहे. आणि या समाजाने साधारणतः पुढे 14व्या शतकामध्ये 14व्या-15व्या शतकामध्ये गुरु नानकजी यांचा उदय झाला आणि गुरु नानकजी यांच्या बरोबर हा समाज जोडला गेला. जोडण्याचं कारण असं दिसून येते की इतिहासातली जर आपण पानं चालली तर असं दिसून येते की साधारणतः जुलमी राजवट होती, अत्याचारी होती, शेतकरी हैराण झाले होते, त्यांनी वेगवेगळे कर लावले होते आणि याला कुठेतरी शह द्यावा म्हणून हा समाज गुरु नानकजी यांच्या बरोबर जोडला गेला. आणि तिथून मग शिखांचे सर्व जे 10 गुरु आहेत या 10 गुरूंच्या बरोबर हा समाज जोडला गेला. या समाजाकडे जर आपण यांचा इतिहास पाहिला, आपल्या भारताची जी काही जीडीपी होता 17व्या शतकापर्यंत हा 24% जीडीपी होता भारताचा. आणि ज्या देशाने आपल्या देशावर राज्य केलं इंग्लंड, त्या देशाची देशाचा जीडीपी हा फक्त 8% होता इंग्लंडचा. म्हणजे इंग्लंडच्या 3 पट जीडीपी आपला 17व्या शतकामध्ये भारतात होता. आणि या जीडीपी मध्ये या बंजारांचा जो काही व्यापार होता, या व्यापाराच्या माध्यमातून जो काही शासनाला देशाला उत्पन्न मिळायचं तो जवळपास 14 ते 15% जीडीपी होता. हा खरंच तुम्ही आता इतके मुद्दे सांगितलेत, म्हणजे एक जीडीपी बद्दल सांगितलं, तसंच नॅशनल हायवेज आज आपण बघतो तर तेही तेव्हा कुणीतरी निर्माण केले होते किंवा त्या वाटा तयार केल्या होत्या की ज्याचे आज मोठे रस्ते झालेले आहेत. सर, आपण हा सगळा इतिहास सांगितलात की हे सगळे समाज वेगवेगळ्या वेळी शीख धर्मगुरूंशी जोडले गेले. 9वे धर्मगुरू आणि 10वे धर्मगुरू ह्यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना. साधारणतः 8व्या गुरूंच्या मृत्यूनंतर 9व्या गुरूंच्या गुरु कोण असतील याबद्दल त्यावेळेस मोठा वाद निर्माण झाला. आणि या वादामध्ये त्यावेळेस लबाना समाजाचे जे सर्वात मोठे व्यापारी होते भाई मक्कन शाह लबाना यांनी पंजाबमध्ये बकाला आहे, त्या बकालामध्ये हा वाद सुरू असताना त्यांनी या 9व्या गुरुचा शोध लावला आणि गुरु लाधोरे असं त्यांनी जोरानं सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच लोकांमध्ये वाद होता की मी गुरु होणार आणि तो वाद त्यांनी त्या ठिकाणी तो मिटविला. म्हणजे थोडक्यात आपण असं पण म्हणू शकतो की शीख इतिहासामध्ये 9व्या गुरूंचा शोध हा भाई मक्कन शाह लबाना यांनी अतिशय व्यवस्थितपणे हाताळलेला विषय दिसून येतो. कारण त्यावेळेस प्रचंड मोठी लढाई होत होती, पुढचे गुरु कोण आहेत, वेगवेगळे गुरु तयार होऊन बसले होते आणि त्यावेळेस मग हा वादाचा मुद्दा होता आणि तो मुद्दा त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळला आणि 9व्या गुरुचा त्यांनी थोडक्यात शोध लावला. आपण नंतर 9व्या गुरुच्या नंतर पुढचा जर कालावधी आपण पाहिला तर भाई लक्की शाह बंजारा होते. हे ते बंजारा समाजाचे होते, ते वडत्या गोत्राचे होते आणि इतिहासामध्ये त्यांची अशी नोंद आहे की ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते त्यावेळेस. आणि त्यांच्याकडे त्यांच्या तांड्यामध्ये 4 लाख बैल, त्याच्यानंतर 1 लाख व्यापारी करणारे लोक राहायचे
आणि त्यांचा तांडा हा पूर्ण असा व्यापार करत जायचा. बरं. मग त्यांच्या व्यापाऱ्यामध्ये मग ते दगड असेल, वीट असेल, माती असेल, सोने असेल, सागरी पदार्थ असतील, आपले मसाल्याचे पदार्थ असतील, कापूस असेल, म्हणजे सर्व वस्तूंची ते ने आण करत. म्हणजे इतिहासामध्ये असं पण म्हटलेलं आहे की लखीशाह बंजारा यांच्याकडून ते त्यावेळेस तत्कालीन राजे काही कर्जाच्या रूपाने पण पैसे घ्यायचे. म्हणजे एवढे ते श्रीमंत होते. आणि या लखीशाह बंजाराने जगातला सगळ्यात मोठा किल्ला बांधला, लोहगड नावाचा. बरं. तो आजही उत्तर भारतामध्ये आहे, पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर. आणि आता एकंदरीत असं संशोधनात दिसून येते की भारतामध्ये 50 लोहगड किल्ले आहेत. 50 लोहगड किल्ले आहेत. आणि हे सर्व लोहगड किल्ले हे लखीशाह बंजारा आणि या बंजारा समाजाने बांधले. ते पूर्णतः या लमान मार्गावर, व्यापारी मार्गावर बांधलेले आहेत. विशेष म्हणजे किल्ले तर बांधलेच, त्यांनी दर 40 ते 50 किलोमीटरवर विहीर आहे, बारव आहे आणि तळ आहे आणि सराय आहे. म्हणजे त्यावेळेस व्यापार करत असताना म्हणजे तांडा हा व्यापारी तांडा जायचा तर साधारणतः त्यांचं ॲव्हरेज वॉकिंग किंवा चालणं हे 30 ते 40-50 किलोमीटर राहायचं. मग 50 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा लागायची. तर आजही इतिहासाच्या खुणा हे बारव आपण बघतो, विहीर आहे, तळे आहे, किल्ले आहेत, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि या लखीशाह बंजारांनी ते जे लोहगड किल्ला आहे हरियाणा इथं, तर भाई लखीशाह बंजारा आणि गुरु तेग बहादूर यांच्या नावाच्या जे काही शिलालेख आहेत ते शिलालेख पण त्या ठिकाणी काही विहिरीमध्ये सापडलेले आहेत. म्हणजे एवढे त्यांचे घनिष्ठ नाते होते. म्हणजे एवढं सगळं ते नातं होतं आणि एवढ्या सगळ्या सुविधा त्यांनी करूनही ठेवल्या होत्या. सर, अल्पसंख्याक शीख समुदायाच्या गुरु नानक नामलेवा संगतीसाठी हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदीला आपण काय सांगाल? खरं तर सरकारने अतिशय चांगला उपक्रम आहे हा राबवलेला आहे. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे जे समाज आहेत, शीख आहेत, सिखलीगर आहेत, बंजारा आहे, लबाना आहे, मोहियाल आहे, त्याच्यानंतर वाल्मिकी आहे, सिंधी समाज आहे आणि वारकरी संप्रदाय. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सर्व समाज एकवटला आहे. एकोप्याने राहताना हा समाज दिसणार आहे आणि एक भविष्याची एक चांगली मुहूर्तमेढ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोवली जाणार आहे हे निश्चितपणे दिसून येते. बरोबर आहे सर. सर, गोर बंजारा समाज, शीख समाज यांचं नातं कशा पद्धतीचं होतं? गोर बंजारा समाज आणि शीख समाज हे तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला आपण तर ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. गोर बंजारा समाज आणि शीख समाज. प्रथम गुरु नानक देवजी यांचा साधारणतः जन्म 1469. 15व्या शतकामध्ये मनसुख बंजारा हा व्यापारी मोठा तो श्रीलंकेत जातो. श्रीलंकेचा राजा जो शिवनाब आहे त्याला शीख बनवतो. तिथून त्यांची जी पुढची पिढी आहे, लाखा बंजारा, लखीशाह बंजारा, भाई माईदास आहेत, भाई बल्लूराव बिन रावत आहेत, भाई मनीसिंग आहेत, हे सगळे जे बंजारा समाजातील मोठे व्यापारी होते ह्या सर्व शीख गुरूंच्या बरोबर राहिलेले आहेत. आणि यांचं अख्खं आयुष्य, त्यांची पूर्ण संपत्ती हे त्यांनी या विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांनी उपयोग केल्याचं दिसून येते. आता आपण याच्यामध्ये जर बघितलं की 9वे गुरु आहेत गुरु तेग बहादूरजी आणि भाई लखीशाह बंजारा एकदम ते समवयस्क होते. त्यांचं एकदम क्लोज नातं आहे, एकदम जवळचं नातं होतं. आणि ज्यावेळेस परकीय शक्तीने गुरु तेग बहादूर यांचा शिरछेद केला आणि त्यांनी असा हुकूम दिला की यांच्या शरीराला जो कोण हात लावेल त्यांचे पण आम्ही याच पद्धतीनं हाल करू. म्हणजे एक परकीय शक्ती, एवढा मोठा आपल्या देशाचा राजा, त्या राजाच्या समोर कुणाची हिंमत नव्हती. तशा परिस्थितीमध्ये हा म्हणजे हे भाई लखीशाह बंजारा आपल्या हिमतीने जातात. त्या गुरु तेग बहादूर यांच्या शरीराचा अपमान होऊ नये म्हणून ती बॉडी स्वतः उचलतात, त्यांच्या घरामध्ये नेतात. आजचं जे आपलं रकाबगंज आहे, आपली पार्लमेंट आहे, मुळात जर पाहिलं तर दिल्लीतली हे 10 गावं हे त्यांच्याच मालकीची होती, भाई लखीशाह बंजारा यांची. आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये त्या गुरु तेग बहादूर यांच्या शरीराचं अपमान होऊ नये आणि परक्यांचे जे आदेश होते त्या आदेशांना झुगारून त्यांनी स्वतःचं घर जाळलं आणि त्यांना त्यांच्या शरीराला एक अग्नी दिला. बापरे. म्हणजे एवढं मोठं काम केलेलं आहे. म्हणजे गुरु तेग बहादूरजी यांच्या शरीराला म्हणजे कुठलीही विटंबना न होऊ देता एक अतिशय सन्मानपूर्वक
जे हिंदू धर्मामध्ये एक मृत आत्म्याला आपण एक शेवटची क्रिया करतो, ही क्रिया त्यांनी अतिशय ताठ मानेने कोणत्याही दबावाला न बळी पडता त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणजे भारतीय इतिहासामध्येच नाही तर भारतीय खंडाच्या इतिहासामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे समोर एक साम्राज्य उभं आहे आणि त्या साम्राज्याला चॅलेंज देऊन, आव्हान देऊन लकेशा बंजारा तिथे जातात. ही छोटी गोष्ट नाही त्यावेळेस. नक्कीच सर, अतिशय मोठी गोष्ट आणि त्यामध्ये त्यांच्या प्रती असलेली एक जोडलेपणाचा भाव असू देत किंवा एक भक्ती आपण म्हणू शकतो की ती ह्या संपूर्ण समाजाची होती. सर, आपण जेव्हा म्हणतो या कार्यक्रमाबद्दल तर अनेक समाज इथे यामध्ये सहभागी होणार आहेत. सीख आहे, सिकलीगार आहे, बंजारा आहे, लबाना आहे, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन तसंच वारकरी संप्रदाय आहे. तर ह्या सगळ्या समाजांचं मिळून कशा पद्धतीचं योगदान ह्या कार्यक्रमात असणार आहे? शासन जो कार्यक्रम घेत आहे हा कार्यक्रम म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष करून सीख आहेत, सिकलीगर आहेत, त्याच्यानंतर बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आहेत, वाल्मिकी आहे आणि वारकरी संप्रदाय या सर्वांच्या माध्यमातून हे कार्यक्रम साजरा होतो. आणि आपण जर पाहिलं मागील साधारणतः 40 ते 50 वर्षांमध्ये या समाजाला असं कुठं प्लॅटफॉर्म मिळालं नव्हतं. तर शासनाने या समाजाला त्यांच्या इतिहासाची जाणीव निर्माण करून दिली आणि या निमित्ताने पुन्हा एक होण्याचा एक योग शासनाने या निमित्ताने उपलब्ध करून दिल्याचं दिसून येते. बरोबर आहे सर. ह्या सगळ्या समाजांचा एक थोडक्यात इतिहास किंवा हे पूर्वी कशा पद्धतीने एकत्र होते तर ह्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल? बंजारा, लबाना, त्याच्यानंतर सिकलीगर हा समाज तर पूर्णतः बरोबरच राहायचा. म्हणजे बंजारा आणि लबाना समाजाचे हे असं म्हणतात की पूर्वी रक्तसंबंधी नाते होते, ते एकच आहेत. आणि सिकलीगर हा जो समाज आहे हा समाज सर्व जे गुरु आहेत म्हणजे सीख आहेत, बंजारा, लबाना या सर्वांना शस्त्र तयार करून देण्याचं काम हे सिकलीगर समाज करायचा. आणि भारतामध्ये जे काही एकदम उच्च दर्जाची शस्त्र आहेत, मग तलवार असेल, बर्चा असेल, सांग असतील किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र आहेत, हे सर्व शस्त्र एकदम उच्च दर्जाची निर्माण करून देण्याचं काम हे सिकलीगर समाजाने केले. आणि सिकलीगर समाजाचं या शस्त्र निर्माणामध्ये फार मोठं योगदान आहे. नक्कीच सर. म्हणजे कुठेतरी तेव्हा देखील एकमेकांची काहीतरी व्यवहार चालू होता त्यांचा किंवा एका दृष्टीने आपण असं म्हणू शकतो ते व्यापाराबरोबर हा समाज पूर्ण सशस्त्र असायचा. म्हणजे व्यापार करत असताना या देशातून त्या देशामध्ये जात असताना रस्त्यावर त्यांना मोठ्या मोठ्या अडचणी येत होत्या, विरोधक होते. मग त्यांच्याशी लढाया करून हा समाज पुढे जायचा आणि पुढे व्यापार करायचा. त्याच्यामुळे हे सगळे सशस्त्र होते आणि यांना शस्त्रास्त्राची फार गरज होती. आणि मोहियाल समाजातील जे काही भाई सतीदास आणि मतीदास आहेत यांनी आपल्याला माहितीच आहे की गुरु तेग बहादूर यांचे ज्यावेळेस त्यांची शहीदी दिली गेली त्यावेळेस यांना पण यांची पण शहीदी दिली गेली. हे मोहियाल समाजाचे होते. त्यावेळेस बंजारा समाजाचे दुसरे एक होते भाई दयालदास. यांना उकळत्या एक फार मोठा टब घेतला आणि त्या टबमध्ये पाणी उकळत होतं, त्या उकळत्या पाण्यामध्ये त्यांना शहीदी दिली त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर सतीदास मतीदास यांना करवताच्या याच्यामध्ये चिरून दिले. त्याच्यानंतर कापूस बांधून बाहेरून जाळून टाकलं. म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीनं ह्या परकीय शक्तीने यांना शहादत दिलेली आहे. खरं तर ही शहादत म्हणजे अशी शहादत घडलेलीच नाही भारतामध्ये, असा विचार करायला हरकत नाही आपण. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणालात की एकीकडे त्यांच्याकडे शस्त्र होती पण ज्या क्रूरतेने त्यांना हे सगळं भोगावं लागलं तर त्याचा नक्कीच आजच्या युवा पिढीपर्यंत त्यांचा त्याग आहे, त्यांचं समर्पण आहे किंवा एकूणच त्यांचा मानवतावादाचा जो संदेश आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गुरु तेग बहादूर, बंजारा समाज, लबाना समाज, सिकलीगर समाज हे ज्यावेळेस म्हणजे व्यापारानिमित्त बाहेर जायचे ह्यांची कन्सेप्ट हीच होती की विश्वबंधुत्व आणि मानवता हे दोनच धर्म पकडून चालायचे. विश्वबंधुत्व आणि मानवता म्हणजे जो व्यक्ती भुकेला आहे त्याला खायला द्यायचं, जो व्यक्ती तहानलेला आहे त्याला पाणी द्यायचं. आणि त्याच कारणामुळे यांनी आज आपण जर भारतामध्ये बघितले एवढ्या विहिरी खोदले, तळे खोदले, आजही 400-500 वर्षाच्या नंतर आजही त्या जागेवर उपलब्ध आहेत. त्याच कारणासाठी त्यांनी केले. आपण जर पाहिलं की विश्वबंधुत्वता आणि मानवता ही फार मोठी त्यांची कन्सेप्ट होती. म्हणूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आणि
त्यांनी व्यापार केला या माध्यमातून. इतिहासामध्ये जर काही पानं आपण चालली तर असं दिसून येतं की जगाच्या 57 देशांमध्ये बंजारा समाजाने या शीख धर्माचा, शीख विचारसरणीचा प्रचार प्रसार केलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जुने गुरुद्वारे दिसतील त्या त्या गुरुद्वाऱ्यामध्ये बंजारा समाजाचा, लबाना समाजाचा हा सिंहाचा वाटा आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण जगातील 57 देशांमध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे. सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या दर्शकांना काय सांगाल जाता जाता? शासनाने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने मी एवढं सांगेन की असा योग परत परत येत नाही आणि शासनाने स्वतः होऊन सर्व समाजांना संधी दिलेली आहे आणि या निमित्ताने समाजामध्ये एकोपा, समता, विश्वबंधुत्व हे राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शासनाचा हा उद्देश निश्चितच सफल होणार आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि खूप ही सगळी महत्त्वाची माहिती होती. ही बरीचशी कदाचित माहिती देखील नसेल की कशा पद्धतीने ह्या सगळ्या समाजांनी एकत्रित येऊन काम केलेलं आहे आणि कुठेतरी तोच संदेश आपण ह्या कार्यक्रमामधून देखील याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की जे शीख धर्माचे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा, त्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये बंजारा समाजासाठी 100पेक्षा जास्त श्लोक त्यांनी दिलेले आहेत. एक पुस्तक मी या ठिकाणी आणलेलं आहे जे हरियाणा शासन गव्हर्नमेंटने हे रिलीज केलेलं आहे. बंजारा शब्द का गुरु ग्रंथ साहिब में उल्लेख. म्हणजे गुरु ग्रंथ मध्ये बंजारांना परमात्मा, कोटी बंजारे, साहू, धनवान, रतन, बँकर्स अशी उपाधी दिली. को बंजारो राम को मेरा टांडाला दिया जाय रे, वणज करू वणजारियो वखरलियो समाली, मैं बंजारन राम की. म्हणजे पहिले रणके वंजारिया मित्रा पाहिया हुकुम पाहिया गर्भाशी, असे कितीतरी श्लोक दिले त्यांनी बंजारांच्या. 10 गुरूंनीच नाही तर कबीरदासजींनी म्हटलेलं आहे, भक्त रविदासजींनी दिलेले आहेत त्यांच्याबद्दल श्लोक आणि मग 10 गुरूंनी तर दिलेलेच आहेत. 10 गुरूंनी प्रत्येक ठिकाणी यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे आणि त्या गुरुग्रंथामध्ये 100पेक्षा जास्त श्लोक. बरं, याच्यापेक्षाही पुढे जाऊन अशी गोष्ट त्याच्यात त्याचं वाचन केल्यावर असं दिसून येते की हे जे श्लोक आहेत हे श्लोक कुठल्या रागामध्ये गावे. आपण बंजारा समाजातील लोक जे काही गाणे गातात त्याला गौडी राग म्हणतात, त्याला गोर किंवा गौडी राग म्हणतात. गौडी म्हणजे प्राकृतिक भाषेत गौड म्हणजे गोर. ते गोर लोक ज्या पद्धतीने गाणे गातात त्याच श्लोकामध्ये, त्याच रागामध्ये हे श्लोक गावेत असं त्या गुरुग्रंथामध्ये पण म्हटलेलं आहे. म्हणजे शासनाकडून एक फार चांगलं काम होतं या निमित्ताने. सर, आत्ताच नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, अतिशय यशस्वीरित्या तो संपन्न झालेला आहे आणि आता नांदेडमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे. तर त्याच्यामध्ये आयोजनामध्ये काय काय गोष्टी आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शासनाकडून नांदेड येथे 24 आणि 25 जानेवारीला हा शहीदी समागमाचा फार मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी साधारणतः 10 लाख भाविक येण्याचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यासाठी आरोग्य कक्षांची निर्मिती केलेली आहे, लंगरची सुविधा केलेली आहे, वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे आणि साधारणतः 52 एकरच्या क्षेत्रफळाच्या मैदानावर ही सगळी व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून राबविण्यात येत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री महोदय येत आहेत, आपल्या महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आपल्या सर्व मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय या कार्यक्रमासाठी येणार आहेत. याच निमित्ताने देशभरातील संत येत आहेत, त्याच्यानंतर महात्मे येत आहेत, असे महत्त्वाचे व्हीव्हीआयपी लोक येत आहेत आणि ज्याच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा फायदा येणाऱ्या पिढीला मिळणार आहे. नक्कीच सर. आणि या निमित्ताने हा कार्यक्रम देखील लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ह्या सगळ्या समाजांचं एकत्रित येणं हे देखील समाजापर्यंत पोहोचतंय. तुम्ही इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.